रत्नागिरीकरांसाठी आता मोफत सिटी स्कॅन सेवा उपलब्ध करण्यात आली आहे। रत्नागिरीतील भगवान सांबरे मोफत रुग्णालयात ही सेवा सुरू झाली असून त्यामुळे रुग्णांना खर्चिक सिटी स्कॅनसाठी एकही रुपया भरावा लागणार नाहीये। या सेवेचा शुभारंभ जिजाऊ संस्थेचे संस्थापक आणि शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले। या सेवेच्या माध्यमातून रोग निदानासाठी मोठा फायदा रुग्णांना होणार आहे। त्याचबरोबर या रुग्णालयात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियाही मोफत केल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली। या कार्यक्रमाला ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। खूप आनंद वाटतोय का आज 22,500 बांधवांनी भगिनींनी त्या हॉस्पिटलचा हे घेतलेला आहे, उपयोग घेतलेला आहे। ज्या उद्देशाने रुग्णालय सुरू केलं ते खरोखरच सार्थकी झाल्यासारखे वाटतंय। ज्याप्रमाणे हॉस्पिटलचे कर्मचारी डॉक्टर्स चांगले सेवा देतात त्याप्रमाणे येणारे सर्व रुग्ण तेही प्रामाणिकपणे मंदिरात आल्यासारखे तेही सेवेचा उपभोग घेत असतात। ते बघून खूप आनंद वाटतोय। आज सिटी स्कॅनचं उद्घाटन झालेलं आहे। त्याचबरोबर डोळ्यांच्या शस्त्रक्रियेत जवळजवळ 600 रुग्ण आपले पेंडिंग होते आई बाबा, त्यांनाही आजपासूनच जवळजवळ दिवसाला 25 ते 30 लोकांच्या शस्त्रक्रिया करून हा रत्नागिरी जिल्हा हा मोतीबिंदू मुक्त करण्याचं स्वप्न आम्ही पाहिलेलं आहे। आणि येत्या वर्षभरामध्ये एकही बांधव एकही भगिनी मोतीबिंदूच्या आजाराने घरी राहणार नाही अशा प्रकारची व्यवस्था करण्यात येईल। आता तरी आचारसंहिता संपल्यानंतर गावगाव जाऊन मेडिकल कॅम्प घेऊन गावगावातील बांधव भगिनी आई वडील यांना उपचारासाठी इथे आणून बरं करण्याचं काम जिजाऊ करेल। नगरपालिका इलेक्शन आहे, या इलेक्शन नगरपंचायत या इलेक्शनमध्ये